मी ज्योतीच्या स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। दसरा स्पेशल खमंग आणि खुसखुशीत अशी करंजी आणि ती कशी सोप्या पद्धतीने बनवायची हे मी तुम्हाला टिप आणि ट्रिक सहित सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी घेतले आहे वजनी प्रमाणामध्ये 1 किलो मैदा, जो आपण स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। आणि इथे घेतले आहे 1 वाटी रवा, तोही मी व्यवस्थित नीट करून घेतला आहे। हे वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम डालडा आहे। इथे घेतला आहे मी 1 वाटी दूध। ह्या दुधामुळे आपले जे करंजे आहेत ते पांढरे शुभ्र होण्यास मदत होते। आणि हे पाणी गरजेनुसार घालून आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। प्रथम मी मैदा व्यवस्थित आणि स्वच्छ असा चाळून घेणार आहे। आपण मैदा चाळून घेतोय तोपर्यंत मी इथं गॅसवरती डालडा कडवण्यासाठी ठेवत आहे। हा डालडा आपल्याला कडवून व्यवस्थित असा मेल्ट करून तो आपल्याला मोहन म्हणून पिठामध्ये घालायचा आहे। डालडा कडत आहे तोपर्यंत आपण हा 1 वाटी रवा आहे तो आपण ह्या पिठावरती मध्यभागी असा घालून घेऊया, जेणेकरून याच्यावरती मोहन टाकल्यानंतर रवा छान फुलला जाईल। आता चवीनुसार आपण ह्या पिठामध्ये मीठ टाकूया। इथे आपला डालडा जो आहे तो व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे, कडकडीत। आपण याचा आता मोहन घालायचं। मोहन टाकून झाल्यानंतर आपण हे पीठ एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। त्यानंतर जरासं पीठ थंड झाल्यानंतर आपण ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। आता आपण पिठामध्ये थोडं दूध घालून परत एकदा पीठ एकत्र असं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। ते दूध सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे। त्यानंतर मी उरलेलं सगळंच दूध पिठामध्ये घालून परत एकदा पीठ एकजीव करत आहे। त्यानंतर पिठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। त्या पिठाचा आपल्याला मऊसूत असा गोळा तयार करायचा आहे। हे पहा, आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे। आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट असंही मळायचं नाही आहे, अगदी थोडंसं असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं। आणि ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे ह्या पिठाला साधारण 1 तास आपण भिजत ठेवायचं। त्याच्यावरती एक आपण प्लेट झाकायची आणि ह्याला साधारण 1 तास भिजत ठेवायचं। आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया। चला तर मग सारण बनवायला घेऊ। हे सारणासाठी लागणारं साहित्य आहे। हा सुकलेल्या खोबऱ्याचा किस आहे, जो वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे। त्यानंतर इथे मी घेतली आहे पिठी साखर, जी वजनी प्रमाणामध्ये 500 ग्रॅम आहे। इथे मी घेतलं आहे तांदळाची पिठी। यासाठी मी 2 ते 3 चमचे तांदूळ घेऊन ते खरपूस असे भाजून मिक्सरमध्ये याचं पीठ तयार करून घेतले आहे। या पिठीमुळे आपलं सारण रवाळ होण्यास मदत होते। त्यानंतर इथे मी घेतले आहे पांढरे तीळ। ते आपल्याला 1 ते 2 चमचे सारणामध्ये घालून घ्यायचे आहे। आणि ही वेलची पावडर आहे, ज्यामुळे आपलं सारण खूप टेस्टी होण्यास मदत होते। इथे आपल्याला हे खोबऱ्याचा किस आहे तो व्यवस्थित एका कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कारण ह्याचा जो स्मेल आहे किंवा कुबट वास येतो ते भाजल्यामुळे तो स्मेल आपला जातो आणि सारण व्यवस्थित खूप दिवस टिकण्यास मदत होते। इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे। या कढईमध्ये आपण आता खोबरं घालून ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पण आपल्याला हे खोबरं जास्त असं भाजायचं नाही आहे, फक्त थोडंसं त्याला परतून घ्यायचं आहे। त्याचा कलर वगैरे आपल्याला काही चेंज करायचा नाही आहे। फक्त आपल्याला थोडं भाजल्यानंतर याचा जो स्मेल असतो तो व्यवस्थित येतो, त्यामुळे आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। भाजलेल्या खोबऱ्याचा किस आपण एका अशा मोठ्या कढईमध्ये काढून घेऊया आणि तो किस थोडा गार होऊ दे। त्यानंतर आपण ह्यामध्ये बाकीचे पदार्थ घालूया। इथं आपला खोबऱ्याचा किस व्यवस्थित असा गार झालेला आहे। खोबऱ्याचा किस गार झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे पिठी साखर। ही पिठी साखर मी घरीच बनवली आहे। ही बाजारामध्येही उपलब्ध आहे, तुम्ही तिथूनही खरेदी करू शकता। जितकं तुम्हाला गोड पाहिजे आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही ही लिसा साखर घालू शकता। मी वजनी प्रमाणामध्ये ही 500 ग्रॅम अशी घेतलेली आहे।
आता मी यामध्ये घालत आहे आपण घरी बनवलेली तांदळापासून जी पिठी बनवली आहे ती घालत आहे. या पिठीमुळे जे आपलं सारण आहे ते रवाळ होण्यास मदत होते. हे मी 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. त्यानंतर आपण या सारणामध्ये घालत आहोत पांढरी तीळ. आपल्याला हे पांढरे तीळ 2 ते 3 चमचे असे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण सारणामध्ये महत्त्वाचा पदार्थ घालणार आहे तो म्हणजे वेलची पूड. याच्यामुळे आपलं सारण खूप टेस्टी होण्यास मदत होते. आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित सारण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही टेस्ट करून बघू शकता आणि जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडी लेसा साखर यामध्ये ॲड करू शकता. हे पहा, इथंही आपलं सारण करंजी करण्यासाठी तयार झालेलं आहे. आपण 1 तासासाठी भिजत ठेवलेलं हे पीठ आता व्यवस्थित असं भिजलेलं आहे. यामध्ये रवा असतो त्यामुळे आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजलं तरच आपल्या करंज्या खुसखुशीत आणि टेस्टी होतात. इथे आपले पीठ आणि सारण तयार आहे. चला तर करंजी बनवायला सुरुवात करूया. आता या पिठातून आपण थोडं पीठ बाजूला काढून घेऊ आणि उरलेलं पीठ झाकून ठेवू. या पिठातून आपण लिंबूच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. हे पहा, अगदी लिंबवा एवढे आपल्याला गोळे सगळे तयार करून घ्यायचे आहे. आपल्याला या गोळ्यापासून पारी तयार करून घ्यायची आहे. आपल्याला ही पारी गोल प्रकारे नाही करायची आहे, तर याचा आकार आपल्याला उभा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या करंज्या ह्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे. ही पारी लाटताना जास्त जाड किंवा पातळ नाही झाली पाहिजे. हे पहा, ही पारी जास्त जाड किंवा पातळही झालेली नाही आहे. सेम अशा प्रकारे आपल्याला सर्व पारी लाटून घ्यायच्या आहेत. इथे आपण आत्ता लाटून ठेवलेली मैद्याच्या पिठाची पारी ठेवून घेऊया. अशा प्रकारे आपण ह्या पाऱ्या अशा ठेवून घ्यायच्या. इथे 4च बसत आहेत त्यामुळे मी 4च ठेवले आहेत. यामध्ये आपण आता हे सारण भरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे सारण भरून घ्यायचं आहे. इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं आहे आणि एका स्टिकला कापूस गुंडाळून घेतलेला आहे. हा कापूस आपण दुधामध्ये भिजवून पारीवरती असा लावून घ्यायचा आहे. ह्या दुधामुळे काय होतं की आपली पारी व्यवस्थित अशी चिकटली जाते. ती आपल्या तेलामध्ये सुटत नाही. आता मी पारीचं पहिलं टोक दुसऱ्या टोकावरती ठेवून व्यवस्थित असं हलक्या हाताने प्रेस करून घेत आहे, जेणेकरून आपली पारी तेलामध्ये सुटणार नाही आणि ती व्यवस्थित अशी तळली जाईल. त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या चिरण्याच्या साहाय्याने कड्याच्या बाजू ज्या आहेत त्या कट करून घेऊया. त्यामुळे ह्याला डिझाईन पण खूप छान येते आणि आपली करंजी दिसायला खूप सुंदर दिसते. आता आपण गॅस ऑन करूया आणि आता आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, ते गरम होऊ दे. तोपर्यंत मी अजून एक माझी दुसरी बॅच आहे ती करून घेते. इथे पहा, या करंज्या करून तयार झालेल्या आहेत. तेल तापल्यानंतर आपण तळायला घेऊया. इथं आपलं तेल कडकडीत असं तापलं आहे. यामध्ये आपण आता करंजी सोडून घेऊया आणि ती व्यवस्थित तळूया. गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, जेणेकरून आपली जी करंजी आहे ती जास्त तेल शोषून घेणार नाही व तेलकट होणार नाही. त्यानंतर आपण करंजीला व्यवस्थित असं तळून घेऊया. हे पहा, इथं करंजी कशी टम्म फुगलेली आहे आणि त्याला फुगेही आलेले आहेत. अशी करंजी बनवल्यानंतर ती खुसखुशीत लागते आणि तोंडात घालताच ती विरघळते. अशा प्रकारे आपल्याला आपल्या ह्या करंज्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. त्याचा कलर अजिबात बदलायचा नाही आहे. अशा प्रकारे आपल्या सर्व करंज्या इथे तळून तयार आहेत आणि त्या खूपच छान झालेल्या आहेत, टम्म अशा फुगलेल्या आहेत. रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चला तर मंडळी, बाय बाय.